नमस्कार विद्यार्थ्यांनो, मराठी अध्यापन शास्त्राच्या या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सुरू करूयात आपण सेशन. ओके, सो बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे. हा फर्स्ट क्वेश्चन काय आहे? पुढील वाक्याच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही आहे? कविता, गाणी आणि समूह गीते जी आहेत ही मुलांसाठी विस्तारित शब्दसंग्रह आहे. शब्द आणि वाक्यरचना पाठ करणे आहे. उच्चारण सराव आहे, अभिव्यक्ती उन्नत करणे आणि गेय वाक्य आहे. सो कोणतं विधान योग्य नाही, चुकीचं विधान तुम्हाला विचारलेलं आहे. मग बघा, विस्तारित शब्दसंग्रह आहे, हे वाक्य बरोबर आहे. उच्चारणाचा सराव आहे, कारण कविता, गाणी, समूह गीते जेव्हा विद्यार्थी बोलत असतात त्यांचा ह्या ठिकाणी उच्चारणाचा सराव होत असतो. बरोबर. ओके, अभिव्यक्ती उन्नत करणे, कविता, गाणी आणि समूह गीतांनी अभिव्यक्ती जी आहे ती उन्नत होते. आणि गेय वाक्य आहे. गेय वाक्य ह्या शब्दाचा अर्थ काय असणार आहे? गेय वाक्य म्हणजे असं वाक्य जेथे ताल, सूर आहे, लयबद्धता आहे, त्याला गेय वाक्य असं म्हटलं जातं. मग कोणतं विधान योग्य नाही? तर शब्द आणि वाक्यरचना पाठ करणे. शब्द आणि वाक्यरचना काय करणं? पाठ करणं. हा जो काही ऑप्शन आहे या ठिकाणी दिलेला तो कसा आहे? चुकीचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्राथमिक पातळीवर ग्रंथालयाचा प्राथमिक पातळीवर ग्रंथालयाचा वापर याबाबत कोणते विधान योग्य नाही? ग्रंथालय म्हणजे निवळ पुस्तके ठेवण्याची जागा नसून, बघा चुकीचा विचारलंय, योग्य नाही म्हटलंय. विद्यार्थ्यांना बालसाहित्यातील विविध प्रकार उपलब्ध करून दिले पाहिजे. पॉझिटिव्ह आहे. पुस्तकांसोबत गुंतवणूक होण्यासाठी सक्रिय वातावरण असावे, हे सुद्धा बरोबर आहे. शिक्षकांनी आणि वरिष्ठांनी वाचनाचा आदर्श प्रस्तुत करावा, हे सुद्धा बरोबर आहे. मोठ्याने वाचणे हे फक्त ग्रंथालयातच शक्य असते, हे चुकीचं आहे. कारण ग्रंथालयामध्ये मोठ्याने वाचणं अलाउड असतं का? नसतं. ओके, सो हे चुकीचं आहे. साक्षरता किंवा भाषा क्षमता आत्मसात करण्यासाठी पुढील कोणते कौशल्य आत्मसात केले पाहिजे? स्वनिमिक जागरूकता आणि ओघ, शब्द संग्रह. आता स्वनिमिक जागरूकता हा जो काही शब्द आहे स्वनिमिक, ह्याचा अर्थ काय असतो? अक्षर आणि ध्वनींची ओळख असणार आहे. ओके, शब्द संग्रह पाहणे आणि रचना ओळखणे, भाषा आकलन आणि डिकोडिंग, अचूकता आणि स्वनिमिक आकलन. सो या ठिकाणी महत्वाचं काय असणार आहे? भाषा आकलन आणि डिकोडिंग महत्वाचं असणार आहे. कारण शब्द ओळख आणि त्यांचा अर्थ समजून घेणं हे या ठिकाणी काय असतं? महत्वाचं असतं. डिकोड करणं म्हणजेच काय? शब्दाचा अर्थ जाणून घेणं. प्रभावीपणे व्याकरणाचे अध्यापन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? चुकीचं विधान बघायचंय. प्रामाणिक संभाषण सादर करणं, हे बरोबर आहे. व्याकरणाचे नेमके नियम जाणून घेणं म्हटलंय, पाठ करणं म्हटलंय का? नाही, जाणून घेणं. संभाषणात सराव करून घेणे, हे सुद्धा बरोबर आहे. चुकीचं काय? तर पाठांतरातून व्याकरणाचे नियम काय करणे? पाठ करणे. सो व्याकरणाचे नियम पाठ करणं हे काय असणार आहे या ठिकाणी? निगेटिव्ह आहे. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. अक्षर आणि ध्वनी यांच्या सहसंबंधावर भर देणारी साक्षरता किंवा भाषा शिक्षण पद्धती म्हणजे कोणती पद्धती? समग्र भाषा पद्धती जी आहे ही समग्र भाषा पद्धती म्हणजे काय? अर्थपूर्ण जो अभ्यास असतो समग्र भाषेचा, समग्र भाषा पद्धती काय करते? अर्थपूर्ण भाषेवरती भर देते. व्याकरण भाषांतर पद्धतीमध्ये काय केलं जातं? तर जास्तीत जास्त मातृभाषेचा वापर केला जातो आणि व्याकरण जे आहे हे भाषांतर पद्धतीने शिकवलं जातं. परिस्थितीनुरूप पद्धती आहे का? नाही. ह्यालाच काय म्हटलं जातं? स्वनिमिक सूचना असं म्हटलं जातं. कारण स्वनिमिक सूचना म्हणजेच काय असणार आहे? अक्षर आणि ध्वनी यांच्या सहसंबंधावरती या ठिकाणी भर दिला जातो. म्हणजेच काय? ह्यामुळे काय होतं? विद्यार्थ्यांना शब्द ओळखता येतात आणि उच्चारण जे आहे, ध्वनी म्हटलंय, ध्वनी, ह्याच्यामुळे काय होणार आहे? जे उच्चारण आहेत हे स्पष्ट होण्यासाठी मदत होते. इयत्ता तिसरीची शिक्षिका मुलांना आपल्या मित्राला शकतो
या त्याच्या क्षमतेवर 5 प्रश्न विचारायला सांगते. उदाहरण बघा कशा प्रकारचे प्रश्न, जसे की शकतो म्हणजे ॲबिलिटी विचारण्यासाठीचा तो प्रश्न आहे. तू गाऊ शकतो का? तू खाऊ शकतो का? तू चालू शकतो का? बरोबर? मग हा उपक्रम कशासाठी आहे? आता ह्या ठिकाणी शकतो हा शब्द त्या ठिकाणी येणार आहे. मग ह्या ठिकाणी फ्लुएन्सी येणार आहे की नाही सांगा? फ्लुएन्सी येणार. तू गाऊ शकतो का? तू नाचू शकतो का? तू उठू शकतो का? बसू शकतो का? म्हणजे नियंत्रित मौखिक सराव आहे का? नाही. मुक्त संभाषण आहे का? नाही. सुप्त श्रवण सुद्धा नाही. त्याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? मौखिक ओघ सराव. ओघ ओघाने बोलणे किंवा ओघवते बोलणे म्हणजेच काय एकदम फ्लुएंटली बोलणं. ओके? फ्लुएंटली बोलणं. तिसऱ्या इयत्तेच्या शिक्षिकेला वर्गात वाचन कट्टा सुरू करायची इच्छा आहे. मग जर का त्या शिक्षिकेला वाचन कट्टा सुरू करायचा असेल, तर यासाठी पुस्तकांची निवड करताना पुढीलपैकी कोणते प्रश्न प्रामुख्याने विचारात घेतले पाहिजेत? पुस्तकांचे लेखक प्रथित यश आणि आदरणीय बालसाहित्य लेखक आहेत की नाही? पुस्तके स्वायत्तपणे बहुतांश विद्यार्थ्यांची पातळी विचारात घेऊन लिहिली गेली आहेत की नाही? पुस्तके तिसऱ्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांची पूर्तता करतील का? पुस्तके एकापेक्षा अधिक मार्गदर्शक संदर्भासाठी उपयुक्त ठरतील का? तसं या ठिकाणी बघा करेक्ट आन्सर काय असणार आहे? पुस्तकांचे लेखक कसे असणे गरजेचे आहे? प्रथित यश आणि आदरणीय बालसाहित्य लेखक आहेत की नाही? हा प्रश्न सर्वात महत्वाचा असणार आहे. विद्यार्थ्याला वास्तव परिस्थितीत भाषा वापरणे या त्याच्या उद्दिष्टापर्यंत कोणती बाब जी आहे ती घेऊन जाते? नैसर्गिक पद्धती, संज्ञापनात्मक पद्धती, थेट पद्धती, श्राव्य भाषिक पद्धती. सो या ठिकाणी कोणती पद्धती असणार आहे? संज्ञापनात्मक पद्धती असणार आहे, म्हणजेच कम्युनिकेटिव्ह मेथड असणार आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर अर्थपूर्ण परिस्थितीमध्ये भाषा वापर यावर भर दिला जातो कम्युनिकेटिव्ह मेथडमध्ये. अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील मुले शिक्षणात चांगल्या प्रकारे गुंततात. तर केव्हा गुंततात ते सांगायचं आपल्याला. ते शिक्षिकेपाठोपाठ गाणी म्हणतात तेव्हा, ते एकापेक्षा अधिक संवेदनांचा आणि हातांचा वापर करतात, ते सतत त्यांच्या वहीत अक्षरे लिहितात किंवा घोटून लिहितात, फक्त गतिबोधन कौशल्य आत्मसात करण्यावर भर देतात. करेक्ट काय असणार आहे? ते एकापेक्षा अधिक संवेदनांचा आणि हातांचा काय करत असतात? वापर करत असतात. त्यावेळी अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील मुले शिक्षणात चांगल्या प्रकारे काय होत असतात? गुंतत असतात. आता बघा या ठिकाणी काय म्हटलंय? अधिक संवेदनांचा आणि हातांचा वापर करणं गरजेचं आहे. बरोबर? म्हणजेच काय मल्टी सेन्सरी लर्निंग. जसं की दृश्य, श्रवण, स्पर्श आणि हालचालींचा या ठिकाणी वापर करून मुलं शिकतात. त्याच्यामुळे शिकण्याची आवड वाढते आणि त्याचबरोबर स्मरणशक्ती सुद्धा वाढते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 5वी इयत्तेचा विद्यार्थी म्हणतो, माझे काम शिक्षिकेला देण्यापूर्वी मी ते एकदा काय करतो? नीट पाहतो. मग विद्यार्थी कोणत्या लेखन पातळीवर आहे? स्वतः जे काही लेखन कार्य केलेलं असेल किंवा कोणतं तरी काम केलेलं असेल, ते शिक्षिकेला देण्यापूर्वी एकदा स्वतः चेक करणं, व्हेरिफाय करणं. मग विद्यार्थी कोणत्या लेखन पातळीवर आहे? आराखडा, आराखड्याचे पुनर्लेखन, मुद्रित शोधन, सवंगड्याकडून मूल्यमापन. सो तो कोणत्या पातळीवर आहे? मुद्रित शोधन म्हणजेच काय? प्रूफ रीडिंग ह्याच्यावरती ह्या पातळीवरती तो असणार आहे. कारण जे काही लिहिलेलं आहे किंवा जे काही काम केलेलं आहे ते शिक्षिकेला देण्याआधी एकदा चेक करणं म्हणजेच काय? प्रूफ रीडिंग किंवा मुद्रित शोधन असं म्हटलं जातं. पुढीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थ्याला वर्गात त्याची मूळ भाषा वापरण्यास उत्तेजन देत नाही? मूळ भाषा म्हणजे मातृभाषेचा वापर कोणत्या ठिकाणी निषिद्ध आहे हे विचारलेलं आहे. सो नैसर्गिक पद्धती, संज्ञापनात्मक पद्धती, थेट पद्धती, श्राव्य भाषिक पद्धती. कोणती पद्धत असणार आहे? थेट पद्धती असणार आहे. कारण थेट पद्धतीमध्ये थेट काय शिकवलं जातं? लक्ष्य भाषा शिकवली जाते आणि या ठिकाणी मातृभाषेचा वापर करणं निषिद्ध असणार आहे. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिका वेगवेगळ्या प्रकारची अध्ययन अध्यापन सामग्री एकत्र करू इच्छिते. अध्ययन आणि अध्यापन सामग्री एकत्र करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब योग्य नाही? म्हणजे चुकीची बाब आपल्याला बघायची आहे. या वयोगटाला ती सामग्री सुरक्षित आणि आकर्षक असली पाहिजे.
हे तर बरोबर आहे, पॉझिटिव्ह आहे, बरोबर. ज्या कक्षेसाठी म्हणजे दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सामग्रीचा वापर केला जातोय, मग ती सामग्री सुरक्षित असली पाहिजे, की जेणेकरून त्या सामग्रीने त्या दुसरीच्या लहान विद्यार्थ्यांना काही हानी नाही पोहोचली पाहिजे, बरोबर. म्हणजे सामग्री सुरक्षित आणि विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करणारी, आकर्षक असली पाहिजे, जेणेकरून त्यांचं त्या ठिकाणी लक्ष लागू शकते अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये. सामग्री अशी असावी, की ज्यातून विद्यार्थ्यांना शोधताना, हाताळताना कुतूहल वाटणारी असावी, हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे. सामग्री जी आहे ही स्थानीय पातळीवर निर्माण झालेली असणं गरजेचं आहे, जेणेकरून स्थानीय पातळीवर उपलब्ध असावी म्हणजे सहजपणे बदलता येते, हे सुद्धा बरोबर आहे. पण सामग्री विद्यार्थ्यांनीच तयार केलेली असावी आणि त्यात गुळगुळीतपणा नसावा, खरखरीत असावी, हे कसं आहे, हे विधान चुकीचं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक आराखडाच्या धोरणानुसार कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक मुलाला आनंददायी, समावेशी, स्वागतशील वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. ओके, सो काय करता येईल बघा. कडक ऊन असताना बाहेरचे उपक्रम न घेता परिसरातील उपक्रम करून घेणे, विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यावर आणि खुशालीवर भर देणे, वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास अवस्थेसंबंधीचे मुलांचे कार्य काय करणं, प्रदर्शित करणं. कारण ह्या कार्यामुळे काय होणार आहे, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांचा सहभाग वाढतो आणि समावेशकतेला चालना मिळते. रंगीबेरंगी वातावरण निर्माण करण्यासाठी वर्ग सजवणे चूक. आधारभूत पातळीसाठी पाठ्यपुस्तक तयार करताना पुढीलपैकी कोणता सिद्धांत उपयुक्त नाही? जर का आपल्याला पाठ्यपुस्तकाची निर्मिती करायची असेल तर कोणता सिद्धांत उपयुक्त नाही असं म्हटलंय. अभ्यासक्रमाचा जो काही सिद्धांत आहे हा महत्वाचा आहे. सादरीकरण कशा प्रकारे आपण त्या पाठ्यपुस्तकामध्ये कंटेंट सादर करतो ते सुद्धा महत्वाचं आहे आणि तंत्रज्ञान सुद्धा महत्वाचं आहे. मूर्त सिद्धांत हे या ठिकाणी उपयुक्त नसणार आहे. ओके, पुढीलपैकी कोणती पद्धती मौखिक सराव आणि भाषेच्या मूलभूत घटकात नैपुण्य याला भाषा अध्ययनाचा अनिवार्य भाग मानते? ओके बघा, मौखिक सराव आणि भाषेच्या मूलभूत घटकामध्ये नैपुण्य मिळवणं याला भाषा अध्ययनाचा अनिवार्य भाग मानते. सो या ठिकाणी बघा, श्राव्य भाषिकता, संवादात्मक भाषा शिक्षण, व्याकरण भाषांतर पद्धती, समग्र शारीरिक प्रतिसाद. ओके, सो या ठिकाणी जे करेक्ट आन्सर असणार आहे हे काय असणार आहे? येस, बघा कोणती पद्धत आहे, मौखिक सराव करणं, भाषेच्या मूलभूत घटकांमध्ये काय करणं, नैपुण्य मिळवणं. सो या ठिकाणी कोणती पद्धत असणार आहे किंवा अध्ययनाचा अनिवार्य भाग? श्राव्य भाषिकता मानते. ओके, श्राव्य भाषिकता म्हणजेच ऐकणे, बोलणे यावर या ठिकाणी भर दिला जातो. त्याचबरोबर भाषेशी संबंधित जे काही घटक आहेत त्या घटकांमध्ये नैपुण्यता आणणं हे काय असणार आहे, ह्याचा उद्दिष्ट असणार आहे. इलाम हा इयत्ता 7वीचा विद्यार्थी असून त्याला कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलता येतात. घरी आपल्या पालकांशी तो या चारही भाषांमध्ये मुक्तपणे बोलतो आणि वर्गात तो हिंदी, कन्नड आणि इंग्रजीतून बोलतो. कारण या भाषा त्याच्या मित्रांना व शिक्षकांना अवगत आहेत. मग त्याचं हे जे कौशल्य आहे, याचाच अर्थ तो एक 4 भाषा ज्या आहेत, जसं की कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्रजी, ह्या ज्या काही 4 भाषा आहेत, या चारही भाषांचा वापर तो कसा करतोय? नैसर्गिकपणे करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये क्षमता आहे, बरोबर? सो ह्या ठिकाणी बघा, त्याचं हे कौशल्य म्हणजे काय असणार आहे? कोड मेशिंग आहे का? नाही. भाषा बदल कधी म्हणायचं? जेव्हा भाषेमध्ये बदल केला जातो. आधी एका व्यक्तीसोबत आपण एका भाषेत बोलतोय, नंतर दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला हाक मारल्यावर किंवा दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना आपण दुसऱ्या भाषेत बोलतोय. मग भाषा बदल म्हणायचं. आंतरभाषिकता आहे का? नाही. भाषेची सार्वत्रिक क्षमता असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? भाषेची सार्वत्रिक क्षमता. परिस्थितीनुसार योग्य भाषा निवडणं, अनेक भाषा ह्याला बघा, ह्या ठिकाणी इलाम हा जो व्यक्ती आहे, या व्यक्तीला अनेक भाषा नैसर्गिकपणे वापरता येतात. भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? मूळ प्रथम भाषेचं हे जे ज्ञान आहे, हे द्वितीय भाषा शिकण्यात अडथळा आणतं, हे चुकीचं आहे. लँग्वेज 1 अँड लँग्वेज 2 आपण हे पाहिलेलं आहे. पहिली जी भाषा आपण आत्मसात केलेली आहे, ती भाषा दुसरी भाषा शिकण्यासाठी आपल्याला काय करत असते? मदत करत असते. द्वैभाषिकता.
मूळ प्रथम भाषेच्या ज्ञानाचा द्वितीय भाषा शिकण्याशी काहीही घेणे देणे नसते. चूक. मूळ प्रथम भाषेचे ज्ञान द्वितीय भाषा शिकण्यात नेहमीच सहाय्यक असतं, मदतरूप ठरत असतं. प्रथम भाषा शिकणे आणि दुसरी भाषा या पूर्णतः भिन्न आहेत. चूक. शब्दसंग्रह शिकविण्यासाठी शिक्षिका वर्गात स्वयंपाकघरातील चमचा, प्लेट, भांडी, डब्बे आणि तवा घेऊन येते. म्हणजे प्रत्यक्ष साधन सामग्री त्या ठिकाणी शिक्षिकेने आणलेली आहे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी. मग भाषा शिक्षणात या वस्तूंना काय म्हणता येईल? बघा, वेगवेगळ्या इयर मध्ये ह्याच कॉन्सेप्ट वरती क्वेश्चन म्हणजे फिरवून विचारलेला आहे. काही ठिकाणी स्वयंपाकघरातील वस्तू आणलेल्या आहेत, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग जेव्हा एखाद्या म्हणजे वास्तविक ज्या काही साधन सामग्री आहेत त्या आणून जे शिक्षण दिलं जातं, त्या पद्धतीला काय म्हटलं जातं किंवा त्या साधनांना काय म्हटलं जातं, तर रेलिया म्हणजेच काय, वास्तविक साधने असं म्हटलं जातं. निर्देशक ज्ञान म्हणजे काय? नेहमी लक्षात ठेवायचं, निर्देशक ज्ञान म्हणजे असं ज्ञान असतं जे फक्त आपल्याला माहिती आहे, पण ते प्रत्यक्ष रूपामध्ये त्याचा वापर करता येत नाही. ओके. प्रोसिजरल जे नॉलेज असतं ते आपल्याला वापरता येत असतं, पण निर्देशक ज्ञान म्हणजे फक्त माहित असलेलं ज्ञान. भाषेतील शब्दांचे उच्चारण जाणणे नाही. व्याकरणातील घटकांविषयी जाणणे निर्देशक ज्ञान. व्याकरणातील घटकातील त्रुटी ओळखणे, व्याकरणिक घटक सोडवणे हे चुकीचं आहे. निर्देशक ज्ञान म्हणजे काय असणार आहे, तर मला काय माहित आहे हे ज्ञान, पण त्याचा वापर करता येत नाही. म्हणजे व्याकरणातील जे काही घटक आहेत, सर्वनाम काय, नाम काय हे माहिती आहे. ओके. विद्यार्थ्यांना विषयाचे नीट आकलन होण्यासाठी अपेक्षित विषयाच्या विरुद्ध दृष्टिकोनाचा काय केला जातो, परिचय त्यांना करून दिला जातो. मग या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कोणत्या कौशल्याला मदत किंवा उत्तेजन मिळते? चिकित्सक विश्लेषण, प्रक्रियाधिष्ठित शिक्षणशास्त्र, चिकित्सक साक्षरता, साक्षरता विकास. सो ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय असणार आहे? चिकित्सक साक्षरता असणार आहे. भाषा सार्वत्रिकता म्हणजे काय? तर भाषेच्या अध्ययन आणि अध्यापनात एका भाषेकडून दुसऱ्या भाषेकडे जाणे, विशिष्ट काळानंतर भाषिक बदलांचे ज्ञान, ही एक शिक्षणशास्त्रातील प्रक्रिया आहे ज्या वर्गामध्ये एकापेक्षा अधिक भाषांचा साधन म्हणून काय केला जातो? वापर करणे. हे एक शिक्षणात भाषा हे धोरण असून यात वर्गात किती भाषा शिकवायच्यात हे ठरवणं हे चूक आहे. करेक्ट काय असणार आहे? थर्ड असणार आहे. चांगले भाषिक लेखन शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियेचा सहभाग असावा लागतो? मग कोणत्या प्रक्रियेचा? बघा, बुद्धिमंथन म्हणजे आधी विचार करतो ना आपण, बरोबर. भाषिक लेखन जर का शिकायचं असेल तर चांगले भाषिक लेखन, ओके, चांगल्या भाषेमध्ये लेखन जर का करायचं असेल तर आधी आपण विचार करतो काय लिहायचंय. म्हणजे पहिला काय असणार आहे? बुद्धिमंथन असणार आहे, जे की सर्वत्र दिलेले. त्याच्यानंतर आराखडा तयार केला जातो का? नाही. मुद्द्यांचे टाचन केलं जातं. त्याच्यानंतर काय केला जातो? आराखडा तयार केला जातो. मग इथे बघा, इथूनच ऑप्शन तुमचे एलिमिनेट होतात. आराखडा, कच्चा मसुदा, संपादन आणि त्यानंतर अंतिम स्वरूप दिलं जातं जे काही भाषिक लेखन आहे या लेखनाला. समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी व्याख्यानातील मुख्य कल्पना काय करतात? आत्मसात करून त्याच्या नोंदी टिपतात. मग हे जे कौशल्य आहे हे कौशल्य कोणतं असणार आहे? श्रवण कौशल्य, लेखन कौशल्य, ज्ञानात्मक कौशल्य कोणतं असणार आहे? अभ्यास कौशल्य असणार आहे. अभ्यास कौशल्य. येथे एक प्रश्न आहे तो वाचा आणि पर्यायातील कोणत्या प्रश्नाचे प्रारूप योग्य आहे ते सुचवा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे आणि हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न कोणत्या प्रकारामध्ये मोडतो हे तुम्हाला सांगायचे. एक लहान मुलीची गोष्ट वाचल्यानंतर तिला होणारा मानसिक त्रास आणि शारीरिक वेदनांना ती किती धैर्याने सामोरी जाते याची तुम्हाला जाणीव होते. मग तुम्ही त्या मुलीला कौतुक करणारे पत्र लिहिता. 120 शब्दात हे पत्र लिहायचं आहे, बरोबर. मग भावदर्शी प्रश्न आहे का? नाही. दीर्घोत्तरी प्रश्न आहे, स्वच्छंद प्रश्न आहे. ह्या प्रश्नाला काय म्हणायचं? अंदाजित प्रश्न असं म्हणायचं. एक्स्ट्रापोलेटिव्ह क्वेश्चन. 8वीच्या वर्गातील शिक्षिका 5 वाक्यांचा इंग्रजी मजकूर वाचते आणि मुलांना काळजीपूर्वक काय करायला सांगते? ऐकायला सांगते. म्हणजे या ठिकाणी जी मुलं आहेत ती काय करतायत?
श्रवण करतायत, ऐकतायत. यानंतर ती मुलांना चार चारच्या गटात बसून तोच मजकूर वेगवेगळ्या प्रकारे जवळच्या विद्यार्थ्याला सांगायला लावते. मग ही जी कृती आहे, या कृतीला काय म्हटलं जातं? लेखन कार्याचं कुठे काही म्हणजे ह्या ठिकाणी दिलंय का? नाही. परिच्छेद लेखन कुठे दिलंय का? नाही. सामूहिक लेखन म्हटलंय का? नाही. तर या ठिकाणी काय केलं जातं? श्रवण कार्य. पुढीलपैकी कोणत्या घटकाचा संबंध शैक्षणिक भाषेतील नैपुण्य किंवा भाषेच्या विविध अंतर्भूत भागासाठी लावला जातो? आंतरभाषीय नैपुण्य आहे का? नाही. परस्परातील मूळ संवाद कौशल्य, संवादात्मक नैपुण्य, ज्ञानात्मक शैक्षणिक भाषा नैपुण्य. हे सर्वात महत्वाचं असणार आहे. हे काय असणार आहे? सर्वात महत्वाचं असणार आहे ज्ञानात्मक कौशल्य. कारण हे काय असणार आहे? शिक्षणात वापरली जाणारी जटिल संकल्पनात्मक भाषा शैली आहे. भाषा शिक्षणाच्या संदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार कोणते विधान योग्य नाही? चुकीचं विधान विचारलेलं आहे. त्रैभाषिक धोरणानुसार इंग्रजीचा अभ्यास, त्रैभाषिक धोरणानुसार भारतीय भाषेचा अभ्यास, त्रैभाषिक धोरणानुसार मातृभाषा किंवा घरच्या भाषेचा अभ्यास, हे सर्व इन्क्लूड आहे. हिंदी किंवा इंग्रजी, मातृभाषेचा वापर किंवा भारतीय भाषेचा वापर, हे त्रैभाषिक धोरणामध्ये काय केलेलं आहे? मेन्शन केलेलं आहे. पण त्रैभाषिक धोरणामध्ये कुठेही एका अभिजात भाषेचा अभ्यास करणं अनिवार्य आहे असं म्हटलेलं नाहीये. ओके, मेन्शन केलेलं नाहीये. त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? मग या ठिकाणी आपल्याला योग्य विधान पाहायचं आहे. योग्य विधान. सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी घरची भाषा माध्यमातून करतात आणि हायस्कूलचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत किमान 2 अधिक भाषा संपादित करतात. सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात त्यांच्या प्रादेशिक भाषेतून करतात आणि हायस्कूलचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत किमान 2 अधिक भाषा संपादित करतात. सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात हिंदी या अधिकृत भाषेतून करतात. नेहमी लक्षात ठेवायचं, शिक्षणाची सुरुवात ही कुठून होते? सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात त्यांच्या मातृभाषेत, घरच्या भाषेत करतात आणि हायस्कूलचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत किमान 2 अधिक भाषा ते काय करत असतात? शिकत असतात, संपादित करत असतात. शिक्षणाचे फलित विद्यार्थ्यांना मदतरूप ठरते. कोणत्या ठिकाणी मदतरूप ठरणार आहे? लक्षणीय व्याकरणिक ज्ञान संपादन करण्यासाठी नाही, शिक्षणाचं फलित आहे. मग फक्त व्याकरणिक ज्ञानाशी ते संबंधित असणार आहे का? तर नाही. सर्व कौशल्याची किमान पातळी आत्मसात करणं, किमान पातळी म्हटलंय, चूक. लक्षणीय भाषा घटक आत्मसात करण्यास, लक्षणीय क्षमता साध्य करण्यासाठी शिक्षणाचे फलित विद्यार्थ्यांना मदतरूप ठरत असतं. हे करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, थँक यू.